सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। वाहकाचा प्रवास म्हणजे चालक वाहक, मगाशीच त्या ठिकाणी मी दत्तात्रेयजी झेंडे साहेबांशी बोलत होतो की चालक वाहक म्हणून काम करणं हे पूर्ण कष्टाचं। आम्ही बघितलं त्याच्यामध्ये लहानपणी पीएमटी मध्ये फिरत असताना की पूर्णपणानं ते कंडक्टर त्याच्यामध्ये उभेच असतात, गाडी ब्रेक मारत असती, ते हलकावे खात असतात, एका हातात तिकीट द्यायचं, एका हातात त्यावेळीची गोष्ट आणि सगळ्या गोष्टीमध्ये काबाड कष्ट, त्यावेळेच्या त्या गाड्या, त्यावेळीची ती परिस्थिती आणि याच्यामध्ये त्या ठिकाणी सगळं सावरत त्याच्यामध्ये सुनील भाऊंनी नंतर पगार पत्रक जो विभाग आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना काम करण्याची संधी मिळाली। बरोबर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी जरी संपला असेल तर नवीन एक पर्व चालू होते की त्या नवीन पर्वाच्या माध्यमातून तुम्हाला असलेला अनुभव, तुम्हाला त्या ठिकाणी आजपर्यंत मिळालेलं सगळं त्या ठिकाणी जे काही ज्ञान प्राप्त झालं त्याच्यावरती त्या ठिकाणी नवीन त्याच्यामध्ये तुमचं एक आयुष्याचं पान चालू होणार आहे आणि त्या आयुष्याच्या पानावरती खूप काही तुम्हाला लिहावं लागणार आहे, खूप काही त्याच्यामध्ये साठवावं लागणार आहे आणि खूप काही लोकांना त्या ठिकाणी आपल्या अनुभवाच्या बोलीतून त्या ठिकाणी द्यायला लागणार आहे। त्याच्यामधून त्या ठिकाणी अनेक तरुण मुलं त्या ठिकाणी उभे राहणार आहेत। त्या कामाला त्या ठिकाणी आजपासून तुमची सुरुवात होत असल्यामुळं त्या कामाला शुभेच्छा देण्यासाठी सगळे लोक आलेले आहेत। तो जो अनुभव आहे तो खूप मोठा आहे, तो जो खरतर प्रवास त्या ठिकाणी तुम्ही केलेला आहे त्याचं योगदान खूप मोठं आहे आणि तुम्ही जी काय आपुलकी जीवाला कामाच्या माध्यमातून लोकांना दिलेली आहे त्याची उंची खूप मोठी आहे। ती उंची उद्याच्या काळामध्ये आता वाढत जाणार आहे। तुमचा त्या ठिकाणी पुरंदर तालुक्यातल्या इतरही गावांनी हा आदर्श घेतला पाहिजे। हा आदर्श त्या ठिकाणी राजशेठ पिंपळे गावात आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। अनेक सहकारी या ठिकाणी पेमपल्ली मधले तर आलेत, आमचे पंडितराव झेंडे या ठिकाणी पाहायला मिळतात आम्हाला, आणखी त्या ठिकाणी काही सहकारी या ठिकाणी आलेत। निश्चित पाहणं पिंपळे गावामध्ये आज एक आदर्श उभा केला जातोय की आपल्या गावातला कुणीही त्या ठिकाणी सहकारी कुठेही त्याच्यामध्ये रिटायरमेंट झाला तरी आपण त्यांना त्या ठिकाणी जो एक सन्मान देता तो सन्मान या ऐतिहासिक असे तुमच्या माझ्या पुरंदर तालुक्यामध्ये पिंपळेमध्ये पाहायला मिळतो। निश्चित पाहणं पिंपळे गावाच्या बद्दल आमच्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या आज त्या ठिकाणी आणखी वाढत आहेत। आमचे मावळ बंधू पांडुरंगदादा आणि सुनील भाऊंचा सेवानिवृत्ती आज या ठिकाणी होते, त्याच्या निमित्तानं समारंभ आणि दादांचा 61 पूर्ती या ठिकाणी होते। या निमित्तानं दोघे बंधूंचा कार्यक्रम आयोजित केलाय। या कार्यक्रमाला उपस्थित आमचे पोलीस पाटील संघटनेचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे नाना कुंजीर, आमच्या उज्ज्वलाताई पोमन सरपंच पिंपळे, आमच्या त्या ठिकाणी गौरीताई कुंजीर राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आणि बापू जगताप, पीएमपीचे झेंडे साहेब, दादा आहेत, भाऊ आहेत, आमचे तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख आमचे संजयजी कटके, पुंडलिक भाऊ जगताप, या गावच्या विद्यमान सरपंच आमच्या गौरीताई गोपणे आणि समोर संपूर्ण चेहरे पाहिले सगळ्यांचीच नावं टाकायला समोर घेता येते। पण या ठिकाणी संपूर्ण उपस्थित या ठिकाणी पिंपळा आणि पोमननगर परिसरातील सर्वच लग्न समारंभाशिवाय कधी पाहिलं नाही गावामध्ये, पण आज हा सगळा समाज पाहतो, माता भगिनी आहेत, पुरुष आहेत, सगळे वयोवृद्ध माणसं आहेत, सगळे तरुण वर्ग आहेत आणि सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम घेतला म्हणजे निपक्षपाती काम करणारा आमचा हा भाऊ त्या ठिकाणी जाणवत नाही, पण आमचे दोन्ही मोठे बंधू चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी आपलं आरोग्य सांभाळतील, आपल्या कुटुंबाला सांभाळतात आणि खऱ्या अर्थानं आमच्या दोन्ही वहिनींना त्या ठिकाणी धन्यवाद द्यावा लागतील की आपण हे दोन्ही त्या ठिकाणी सर्व्हिस करत असताना आपलं कुटुंब त्या ठिकाणी तुम्ही चांगलं सांभाळलं, आई वडिलांना, आमच्या दादांच्या आई वडिलांना चांगलं सांभाळलं। मी पाहत होतो कमी त्या ठिकाणी पाहणारा माणूस आहे आपण, त्या ठिकाणी आम्ही आमच्याही ठिकाणी आमच्या पानवडीमध्ये काही जरी आमच्या मोठ्याच्या घरात झालं, आमच्या घरात झालं तर दादांनी त्या ठिकाणी धावत यावं, दोन्ही आमच्या चुलत बंधूंना समजून सांगावं, नाही समजतं माझ्यापर्यंत यावं, मला सांगावं आणि अशा प्रकारची भूमिका आपल्या नातेवाईकांमध्ये घेत आहे। तसं दादांनी आम्ही मुद्दा ग्रुप केला पुरंदरच्या ऑफिसर 250-300 आहेत आता आणि सगळं आता मला सगळ्यात जे कोणतं भावना असेल ना सुनीलचं ते म्हणजे ही तरुण पिढी जी आता पुढे येतील खरोखर त्यांना कुठेतरी संधी दिली, त्याच्या आई बरोबर सत्कार केला त्या मुलींचा, याचं जाणवलं का तुम्हाला? 5 मध्ये 4 मुली आहेत, एकच मुलगा आहे, म्हणजे या मुली कर्तृत्व आणि त्यांच्या आई कुटुंब आहे
आणि ह्या घडवायची आपल्याला इथे थांबायचं नाही. ह्या मुली पुढे गेल्या पाहिजे. सुनीलच्या दोन्ही मुली आज मला माहिती आहे, दोन्ही मुली आज नेले का नाही मुलं जरी काय त्याला भेटेल ना की मुलं बरोबरच. मी तर म्हणतो एक पाऊल पुढे आहेत मुली, त्यांना संधी दिलीच पाहिजे आणि ते त्याचा कर्ज ठसा. ह्या मुली आत्ता पाहिल्या 86-93% मार्क हे नक्कीच. त्यामुळं त्यांना शिक्षणात बरबाद नाही. लग्न बिग्न हा लगेच हा अजून विचार गळू काढा. त्यांना स्वतः पाया भक्कमपणे उभे राहू द्या आणि ते नक्कीच आपल्या गावाचं आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करणार आहेत. कारण आमच्या गावाचं थोडक्यात सांगायचं, दिवे गावात आम्ही 54 गेल्या 52 गेल्या वर्षी परत 56 अधिकारी काम करतो आम्ही शासनामध्ये. अनेक कोणत्या क्षेत्रात नाही आता कोणत्या क्षेत्रात समाज येण्याची पहिली IAS. हा म्हणजे यांच्या सुनील बापू पुमन, माझे ज्येष्ठ बंधू पांडुरंग दादा पुमन, एकाचे 61 आणि एकाचा सेवानिवृत्त. केवढा मोठा प्रसंग एका स्टेजवरती एकाच व्यासपीठावरती आला बघा. सख्या भावांचा हा कार्यक्रम एका व्यासपीठावर होतोय. असाच या कार्यक्रमाचे अध्यक्ष झेंडे साहेब असतील, माझे सहकारी मित्र रवींद्रभाई असतील, आताच त्यांना शुभेच्छा देऊन गेलेले माझे आमदार अशोकभाऊ टेकवडे, माझे सहकारी मित्र, माझे मार्गदर्शक शिवसेना तालुका प्रमुख हरिभाऊजी लोळे यांनी आपला भाव व्यक्त केलेले आहेत. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या उक्तीप्रमाणे जे झाड चांगलं आहे त्याची फळं चांगली येणार आहेत. आई वडिलांच्या पुढे जन्म घेतलेले आई वडील धन्य आहेत की त्यांच्या गावामध्ये त्यांच्या घरापुढे हा कार्यक्रम होत आहे. आणि खरोखर की राम लक्ष्मणासारखी जोडी अशीच गावामध्ये असंख्य जोड्या उपलब्ध व्हावात, असंख्य जोड्या व्हावात, भावाभावांचा कार्यक्रम एका स्टेजवर व्हावात याच मी हरेश्वरतीने प्रार्थना करतो. PMPLचे अधिकारी मान्य झेंडे सर, त्याचबरोबर दळस साहेब, वागळे सर, गोगरे सर, शितोळे सर, मेमाणे सर व व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर वा ज्यांच्या प्रेमाखातीर आपण आज या ठिकाणी आलो असे आपले सर्वांचे आवडते, सर्वांचे लाडके, सर्वांच्या परिचयाचे सुनील भाऊ. आता सुनील भाऊंच्या बद्दल जास्त काय बोलायचं म्हटलं तर हा समोर असलेला सर्व समुदाय आणि हा जनसमुदाय हा सगळं त्यांच्यावर प्रेम करणार आहे. कारण ही त्यांच्या कामाची पावती आहे. आपण प्रत्येक वेळेस पाहत असतो की कुटुंबाचा कर्ता जो असतो त्या कर्त्यावरती अगदी पहिल्यापासून तर शेवटपर्यंत खांद्यावर भार असतो. तर या ठिकाणी मी भाऊंना इतकं सांगू इच्छिते की भाऊ PMPL हे आपलं कुटुंब आहे आणि या कुटुंबाचे तुम्ही करते आहात. आमचे झेंडे साहेब आहेत, हे सगळेजण आम्ही या ठिकाणी आहोत ते करते आहोत. कुटुंबाची जशी आपण जबाबदारी घेतो आणि शेवटपर्यंत पार करतो तशीच ही PMPLची जबाबदारी तुम्ही तुमच्यावर घेतलेली आहे आणि ती अगदी शेवटपर्यंत तुम्हाला निभवायची आहे. ही सेवापूर्ती म्हणजे फक्त प्रत्येकाच्या कामाला पूर्णविराम असतो. तसा तुमची PMPLची 35-36 वर्षाची सर्व्हिस झाली, त्याच्या पूर्ण त्या कामाला विराम झालेला आहे. तुम्ही आमच्या PMPLच्या कामगारांच्या मनातून किंवा समोर असलेल्या तुमच्या पिंपळेवाडीच्या लोकांच्या मनातून हे केलेलं नाही, कारण प्रत्येकाचं स्थान हे हृदयात असतं. PMPLचा पूर्णविराम कामाचा जरी घेतला तरी तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात. आज तुम्ही त्या ठिकाणी काम करत असताना आम्हाला खरंच कुठलीही अडचण आली नाही. आमचे अधिकारी असतील, तुम्ही असाल आणि ज्यावेळेस तुम्ही बँकेचे अध्यक्ष झाला खरोखरच मनापासून त्यावेळेस सगळ्यांनी आभार व्यक्त केले, स्वागत केलं. कारण ज्यावेळेस अडचण येते त्यावेळेस माणूस ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणाहून जर आपल्याला अगदी अचूक माहिती मिळाली तर पुढे मार्गदर्शन करण्यासाठी खूप चांगल्या कामाला त्याचा उपयोग होतो. आणि असंच मार्गदर्शन तुम्ही वेळोवेळी आम्हाला केलेलं आहे आणि इथून पुढेही तुम्ही असंच मार्गदर्शन करणार आहात. तुम्ही PMPLच्या सेवेतून फक्त मुक्त झालेत, पण आमच्या सेवेतून, आमच्या हृदयातून, आमच्या मनातून मात्र तुम्ही कधी रिक्त होणार नाहीये. सगळ्यात महत्वाचं तुमच्या कामाची पावती ही सर्व जनसमुदाय देतोय आणि कोण कौतुक हा सोहळा आत्ताच मला वाटतं मगाशी सरांनी सांगितलं, आमदार साहेबांनी, खरोखरच एक डोळ्यामध्ये अश्रू असतं. त्या ठिकाणी पुरुष मंडळी जेवण करतील आणि या ठिकाणी
या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने